हॅलो मित्र मंडळी, वेलकम टू अ सेकंड व्लॉग. प्लीज लाईक सबर तर आपण आज सोबत आहे या मित्र मंडळी थोडा गाली गलोच होईल, तो मी बीप करेल. मम्मीने बघितलं तर गाईज आम्ही आलो आहे कोकण दौऱ्यावर. मावशीला म्हणलं मावशी पाण्यात नाही बीचवर नाही जाणार. कोकण दौऱ्यावर आलो आम्ही. चाललोय गणपतीपुळेला. काल दापोली गावात थांबलेलो मित्राच्या मावशीच्या घरी. हॅलो गाय. आणि अशा रीतीने आपला हा आकाश तटकरे हॅलो गाय दर्शन झालेलं आहे ह्याचा. कधी पण या पुकट राहायच्या घरी, मावशीच्या घरी नवीन घर झालेलं आहे. होमस्टे डिक्लेअर झालेला आहे. हा तो रुपये सुट्टी ढोका. तर आम्ही आता अंजारली बीचला असो. यो आपलं कोकण आपलंच असो. कोकणची माणसं साधी भोळी नसतात. ताई कसा मादरचोत निघाला काय माहित. आम्ही जरा ब्रेक घेतला राईडवरून. आता थोडा वेळात रिझ्यूम करू. तोपर्यंत बाय बाय. सो गाईज आम्ही थोडीफार आता अंजारली बीचवर मजा करून आमची सवारी परत निघाली आहे गणपतीपुळेसाठी. पावसाचा मस्त आनंद घेत अंजारली बीचवर थोडाफार फोटोशूट करून मजा मस्ती करून आम्ही निघालो आहे गणपतीपुळेकडे बाईक राईड करत करत. कोकण म्हटलं की पावसाळ्यात आपलं मस्तपैकी निसर्ग असं आपलं एकदम हिरवगार आणि त्यात मित्रांसोबत असलो की मजाच मजा असते. पाऊस सध्या नव्हता आम्हाला भेटला तरी आम्ही जॅकेट घालून होतो फॉर सेफ्टी पर्पज. अधूनमधून पाऊस लागत होता पण एवढा नव्हता. पाऊस पडल्यावर निसर्ग एकदम अजून सुंदर होऊन जातं. सो तेच तुम्ही पण बघा. इश्क है या क्या है फेसबुक पे हो ऐसे तुम मिले ऐसे तुम मिले जैसे मिल रही हो इत्र से हवा आफिराना. शर्म नहीं आती तुम्हें? जैसे कोई लड़की जो देख रही है ये नहीं कि पलट कर देख ले वापस. सर में चू की तरह फोन में घुस ली है बस. खामोशियों में बोली तुम्हारी. सो मस्तपैकी नेचरचा आनंद घेत आम्ही कोकण कोस्टल रोडने गणपतीपुळेकडे निघालेलो. प्लॅन असा होता आमचा. सकाळी आम्ही आकाशच्या मावशीकडून दापोलीवरून निघालो. कोस्टल रोड करत करत आम्ही दाभोळला जाणार होतो. दाभोळवरून आम्ही जेटी पकडून दुष्पलीकडे जाणार होतो, समुद्रपलीकडे. आणि तिकडून परत 15-20 मिनिटाचा रस्ता आणि अजून एक जेटी पकडायचा विचार आमचा चालू होता. सो सध्या आम्ही चाललो आहे ते दाभोळ गावात जेटी पकडायला. तुम्ही बघू शकता पाऊस म्हटलं की कोकण काय आपलं स्वर्गाहून कमी दिसत नाही. एकदम सुंदर निसर्ग आपला होऊन जातो. मी तर म्हणतो पावसाचा खरा आनंद हा कोकणातच घेतला जातो. तुम्ही घेऊ शकता. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये, त्या किचकिचमध्ये दूर कुठे कोकणात एकदम शांततेत झाडांमधोमध वारा, सरसरीत वारा, त्यात रिमझिम पाऊस म्हटलं की एकदम मनसोक्त आनंद भेटतो. हॅलो मित्रमंडळी, आपण कंटिन्यू करतो आता. आम्ही आता आहे बोटीत. पप्पाला बोललोय मी अशीच एक बोट घ्यायला. पप्पा बोलले घेऊया पुढच्या पावसात बोट घेऊया. आता आपण दाभोळला आहे. दाभोळ आपण जेटी करून चाललोय. कुठे चाललोय रे? कुठे चाललोय? बाईक आहे.
आम्हाला काय माहिती मग आई पोरगा म्हणते मला पुढच्या वर्षी लग्न करायला. कोण पोर केली गेला असं वाटतंय बाई. काय टाकू नको हे नको पण काय आजचं कंटेंट फेमस होतो एक तर बघायला पोरं येतात. नाही पाहिजे. तुला विचारलंय रुपेश गेला बघ ना आपण लॉक काढतो. भाई पर्वत पाहणार डेस्टिनेशन बघितलंय मी. सो गाईज, जसं की तुम्हाला म्हटलेलं, दाभोळ आम्ही जेटी करून समुद्राच्या पलीकडे जाऊन परत तिकडून प्रवास करणार होतो. सो जेटीवरून प्रवास करणं हा माझा फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स होता आणि हे सगळे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करायला सांगतो मित्रांसोबतच करता येतात. हे तुम्हाला पण वेगळं सांगायची गरज नाही आहे. सो कधीही टाईम भेटेल मित्रांसोबत बाहेर फिरायचा, कसला विचार न करता गपचूप बॅग पॅक करून वाटेला लागायचं. सो असाच प्रवास करत करत समुद्राच्या मधोमध जेटीने फिरत आम्ही पलीकडे जात होतो. तुम्ही पण आमच्यासोबत समुद्राचा, निसर्गाचा आणि पावसाळ्याचा आनंद लुटा. जसं की तुम्ही बघू शकता, आपण जेटीवर ऑनबोर्ड झालेलो, प्रवेश केलेला त्या किनाऱ्यापासून आणि आपण आता या किनाऱ्याला आलो आहे. जेमतेम 5 मिनिटात आम्ही हा अंतर गाठला आहे जेटीवरून. गाडी फिरव तुझी गाडी पेडल तो मारना है. कार वाटतंय रे. सो गाईस, जेटीवरून आम्ही गाड्या अनलोड करून गणपतीपुळेकडे निघालेलो. गणपतीपुळेकडे जाताना अर्ध्या वाटेत आम्हाला पाऊस भेटला. आम्हाला वाटलं निघून जाईल, पण पाऊस काय जायचं नाव घेत नव्हता. सो आम्ही आकाशच्या आत्याच्या घरी गेलो. आकाशच्या आत्याच्या घरी आम्ही एक गाडी ठेवून 2 गाड्या घेऊन गणपतीपुळेकडे जाणार होतो. बट आकाशच्या आत्याच्या घरी गेल्यावर जे आम्ही तिकडे फ्रेश व्हायला थांबलो ते पाऊस चालूच झाला आणि चालू होऊन तो थांबायचं नावच घेत नव्हता. आम्ही चाय नाश्ता करून रेडी होत होतो तेवढ्यात पावसाने थांबायचं नावच घेतलं नव्हतं अजूनही. सो आम्हाला गणपतीपुळेचा प्लॅन अनफॉर्च्युनेटली कॅन्सल करावा लागला आणि आम्ही थेट आकाशच्या आत्याच्या घरून डायरेक्ट आकाशच्या घरी गेलो चिपळूणला. पाऊस एवढा जोरात थांबायचं बिलकुल नाव नाही घेत होता. मला परत दुसरा व्हिडिओच काढता आला नाही प्रवासाचा आणि आमचे कपडे पण जे आम्ही पिशवीत घातलेले होते बॅगेत तेही भिजले होते. आकाशच्या गावी गेल्यावर आम्ही तिकीट शॉप घेतला. सो गाईस, भरपूर परिश्रमानंतर आम्ही आकाशच्या घरी पोचलो. आकाशच्या घरी पोचेपर्यंत आम्ही संपूर्ण भिजून गेलो होतो. आमच्या अंगावर एक कपडा सुका नव्हता आणि आमच्या बॅगेतले कपडे सुके होते. सगळे एकदम पावसाने ओले झाले होते. आकाशच्या घरी गेल्यावर आम्ही फ्रेश झालो, आंघोळ केली, मस्तपैकी जेवलो आणि थोडा आराम करून मग आकाशने प्लॅन केला कुर्ले पकडायला जायचा. तर गाव म्हटलं, पाऊस म्हटलं की कुर्ले पकडणं जाणं हे तर मॅन्डेटरी होतंच. सो आकाशचा एक भाऊ साहिल तो गावातच राहतो. त्याच्यासोबत आम्ही जेवून बिवून रात्री सुमारे 11 नंतर कुर्ले पकडायला गेलो. कुर्ले शोधत आता आम्ही मुंबईचे असल्यामुळे आम्हाला एवढी प्रॅक्टिस नव्हती. सो साहिलच्या मदतीने आम्ही थोडेफार कुर्ले पकडले. साहिल, आकाश, मी आणि आकाशचा भाऊ कार्तिक आम्ही चौघही असे कुर्ले पकडायला गेलो. या चौघांपैकी प्रोफेशनल फक्त साहिल होता. आम्ही नुसते साहिलच्या मागून जिकडे घेऊन जात होता तिकडे गपचूप चालत होतो.
पावसाळ्यात तुम्ही कोकणात आलात आणि जर कोल्हे पकडायला गेलात नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही. नदीपाशी अडचण असल्यामुळे मला व्हिडिओ जास्त फार कॅप्चर करता आले नाही, कारण मोठमोठ्या दगडांवरून चालणं रात्रीचं, तेही बॅटरीच्या प्रकाशात, थोडं अवघड असतं. तरी जेमतेम मी एक व्हिडिओ काढला. साहिलने एक मादा खेकडा पकडलेला त्याची, ती तुम्ही बघू शकता. निघाली का बघ सगळं दिसले का कार्तिक? हे बघ बॅटरी बाजूला कर जरा. बघ दिसले? हो अंडी आहेत ती बाहेर जरा झाड आहे बघ. हो तर मित्रमंडळी, आम्ही आलो कोकणात, पाऊस पडतोय, चड्ड्या सुकवायची परंपरा आहे कोकणात. अरे कोकणातला नाही आहे. मच्छी भाजी ते टाकून पॅन्टी भाजायची. तेच चड्डी बार्बेक्यू होते ते, चड्डी बार्बेक्यू. ज्याची चड्डी आहे तो फिरायला गेलाय, आम्ही चड्ड्या सुकवतोय. म्हणून आयुष्यात अशी मित्र नको. अरे तेरा शक्ल नहीं आ रहा बाबा. लागेल तू खराब, तू ब्लॉग खराब किया हम लोग करे. ए कॉपीराइट लाव. बाय बाय बाय. ब्लॉग खराब तो गेलं. ये भाई केस कर, मेरा वकील को फोन कर. केतन के खाली एक पोर्शन सूखे है. मैंने वो क्या बोला ना, तो नीचे कर, ये तरफ से रख, पूरा सूखेगा. इधर इधर मेरे पीछे इधर से सेंटर में प्रॉपर सेंटर. कितना बोल ना, कितना बोल चक्का लगेगा. आज तो कुछ दाल की ये भाई पे ठंडा लगेगा. अबे ये भाई कितना, अरे भाई अरे सांगू आपण याला. ते फायर ड्रिल वाले दाखवतात ना, सिलेंडरला आग लावून कशी विझवतात, तसं तसं करणार. जर तुमच्या घरात आग लागली, अशी मित्राची चड्डी घ्यायची आणि अशी टाकायची. तंदुरी कर, तंदुरी कर. तोंडात सो गाईज, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आमचा गणपतीपुळेला जायचा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे आम्ही एक रात्र आकाशच्या घरी काढली. आकाशच्या घरी पण आम्ही काय धिंगाणा घातला तो तर तुम्ही पाहिलातच. पण तिथून निघाल्यावरही पावसाचा आनंद घेत आम्ही पावसातही मस्ती मजा करत होतो. मस्ती मजा करत करत आम्ही मुंबईला परतीला निघालो. सो मुंबईला परतीला जाताना आम्हाला अतिशय पाऊस भेटला. तोच पाऊस तुम्हीही पहा आणि काय मजा केली ती पण बघा. मुझको तसल्ली है ये कि होने तलक रात हम दोनों साथ है. संग चल रहे हैं, संग चल रहे हैं, धूप के किनारे छाँव की तरह. काफिराना सा है, इश्क है क्या है. काफिराना सा है, इश्क है क्या है.
ऐसे तुम मिले हो जैसे मिल रही हो इत्र से हवा काफिराना सा है इश्क है या क्या है सो गाईज जसं तुम्हाला म्हटलं पाऊस अतिशय जोरात चालू होता त्यामुळेच आम्हाला गणपतीपुळेचा प्लॅन कॅन्सल करून मुंबईला परत जावं लागलं. बट त्यातही आम्हाला पावसात राईड करायला खूपच मजा येत होती. कोकण म्हटलं आणि पाऊस म्हटलं की त्यात आनंद डबल होतो. याच मस्तपैकी पावसाचा आनंद व्हिडिओद्वारे तुम्हीही घ्या आणि मित्रांसोबत कधीही कुठेही फिरायला जायचे प्लॅन कॅन्सल करू नका. जर मित्र तयार असतील तर कुठलाही विचार न करता गपचूप निघा, कारण प्लॅन नेहमी बनत नाही आणि प्लॅन म्हटले की त्यात आठवणी तर खूपच असतात. खामोशियों में बोली तुम्हारी कुछ इस तरह गूंजती है कानों से मेरे होते हुए वो दिल का पता ढूंढती है बेसुआदियों में बेसुआदियों में. हॅलो गाईज, तर आम्ही आता इथे अशा अवस्थेत बसलेलो आहे. आमचे लवडे लागलेत पावसामुळे. त्याची गाडी बंद पडली. ह्याला तरी बोललेलो लवकर निघायला, पण हा काही निघाला नाही. त्याच्यामुळेच लागले असं समजू शकतो आपण. लाईट प्यायला लागतंय. तर काही टेक्निकल खराबीमुळे आम्हाला एक ब्रेक घ्यावा लागतं आमच्या प्रवासातून. आमचा प्रवास सुद्धा कंटिन्यू होईल. बाहेर रायकडे जाऊया काय? बोल ना, महाराज आणि मी तेच बोलत होतो. आम्ही म्हणत होतो आता उद्या गाडी ठीक करून ना गणपतीपुळे करूया. परत इकडनं दापोली जाऊया. इकडनं जवळ आहे, मंडणकडे बघितलं मी. बघा असे इकडनं दापोली टाकूया, असे परत किती रत्नागिरी करून बाहेर गणपतीपुळे करून परत येऊया. नंतर बोलणार की गाडी खराब मोबाईल झाली. मोबाईल आयटम आयटम बोलू. हो नाही तो नाल. आणि अमीन पिता याला चढलेली आहे. ते आठवलं काय? कांदा, चिकन लेग पीस. तर भेटू आपण उद्या, कंटिन्यू करूया. नंतर तुम्हाला रूम पण दाखवतो आमचा. शुभ सकाळ मित्रमंडळी. तर आता वाजल्या सकाळची 11. आम्ही आता काल जसं तुम्हाला म्हटलं महाडला थांबलो होतो एका लॉजमध्ये. तर आम्ही आता तिथून निघालो आहे, निघायची तयारी चालू आहे. आता आमचा व्हेन्यू जरा बघू. गणपतीपुळे जाता आला नाही आम्हाला. आम्ही आता पालीचा गणपती करून जायचा विचार करतोय. बाप्पा एक तरी बाप्पा. आमची मित्रमंडळी तयार होते सगळी. आम्ही काल एकदम बॅचलर्स रूम बनवून ठेवलेला. त्याचे काही क्लिप्स फोटो टाकू आम्ही व्हिडिओमध्ये. फक्त चड्डे असतील आमच्या, ते इग्नोर करा. शिवा पण इग्नोर करा. याची मेघाची चड्डी खास करून इग्नोर करा. मेघाची चड्डी घालतो, रुपाची चड्डी घालतो, आई ओरडेल ना. पोरींच्या चड्डी घालतो. तर आपण कंटिन्यू करू थोड्या वेळात. बाय बाय. जैसे मिल रहा हो कोई जायका. सो गाईज, तुम्हाला जी तकनिकी खराबी आम्ही सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये, ती हीच होती की आमच्या केतनची गाडी जरा खराब झाली होती. त्या कारणास्तव आम्हाला एक रात्र महाडमध्ये काढावी लागली. आता इतक्यात आम्ही मुंबईला पोचलोही असतो. मागच्या टायर केतनचा काल अचानक हालू लागला आणि त्यावर माझ्यासारखा व्यक्ती बसल्यामुळे ते अजून रिस्की होतं. काय बघताय रे? तुम्ही जसं बघू शकता मागच्या टायरचं बॉल बेअरिंगच पूर्ण तुटून गेलं आहे. सो कसली रिस्क न घेता आम्ही एक रात्र महाडमध्ये काढायची ठरवली. सो सकाळी सकाळी लॉजवरून निघाल्यावर केतनची गाडी आम्ही सगळ्यात पहिलं दुरुस्त केली, थोडा नाश्ता केला आणि मग आमच्या प्रवासाला परत सुरुवात केली. सो थोड्या वेळात तुम्हाला आमचा प्रवास परत दिसेल. काफिराना सा है इश्क है या क्या है ऐसे तुम मिले हो ऐसे तुम मिले हो
इश्क है क्या है हॅलो मित्रमंडळी, हो आपण आता पालीच्या गणपतीच्या मंदिरात आहे. बल्लाळेश्वर, श्रीदेव बल्लाळेश्वर. मला ची झलक दाखवतो. पाऊस सध्या कमी झाला आहे. बघ कसं वर आलं बघ ना. इथे आपली कासव पण आहे. चेतन, केतू या. आमच्या केतनचा भाव चेतन. आकाश. हा मान. हा बघा, हा मा, हा आकाश. हा मान आहे. हे हॅलो बोल. इथे बघ. तुला देत नाही मी. से हाय. सबस्क्राईब करायला सांग. प्रसाद देत नाही मी. सबस्क्राईब करायला सांग. घंटी वाजव घंटी आणि प्लीज प्रेस द बेल आयकॉन. शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. बघ ना कसे वरून वाकून बघतात बघ ना, ते खायला देतात की नाही. कासव. तर मित्रमंडळी, गणपतीपुळे ना सही पण पायीच्या गणपतीचे तरी दर्शन घेऊन आम्ही आमच्या वाटेला परत निघालो. मुंबईच्या परतीचा प्रवास चालू केला आम्ही. आम्हाला वाटत होता आमचा कोकण दौरा विदाऊट कोणत्याही देवस्थानी गेल्याशिवाय अपूर्ण राहतोय की काय. बट म्हणतात देवाची कृपा असेल तर सगळं होतं. सो त्याच हिशोबाने आमचं देवदर्शनही झालं या कोकण दौऱ्यामध्ये. गणपतीपुळे नाही बट एका तरी गणपतीच्या मंदिरात जाऊन आलो आम्ही. कोकण म्हटलं आणि कुठल्याही देवस्थानी गेलं नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही. कारण कोकणातले देवस्थानी तितकेच आकर्षित आणि एकदम मन रमणीय असतात जेवढे कोकणचं निसर्ग असतं. सो मंदिरात जाऊन आम्हाला आमचा प्रवास पूर्ण झाल्यासारखं वाटलं. सो गाईस, परतीच्या प्रवासातही पाऊस चालूच होता म्हणा. बट आम्हाला मुंबईला पोचायला लेट व्हायला नको म्हणून आम्ही राईड कंटिन्यू करत होतो. नॉनस्टॉप राईड करत होतो. सो आता नेक्स्ट कुठे ब्रेक घेऊ तिकडे कंटिन्यू करू व्हिडिओ. ओके, तोपर्यंत तुम्ही जो नेचर आहे, जो निसर्ग आहे त्याचा आनंद घ्या. इश्क है क्या है गोदी में पहाड़ियों की उजली तो पहली गुजारना. हाय हाय तेरे साथ में अच्छा लगे. गोदी में पहाड़ियों की उजली तो पहली गुजारना. हाय हाय तेरे साथ में अच्छा लगे. शर्मीली अखियों से तेरा मेरी नजरें उतारना. हाय हाय हर बात तो स्वीकार निकले मनसूखान. अच्छा लगे. ढली हुई शाम ने बताया कि दूर मंजिल पे रात है. आणि हा हॅलो मित्रमंडळी, तर आम्ही आता हा कोकण दौरा ह्या क्षणावर या पॉईंटला येऊन संपवतो आहे. आम्ही आता पालीचा गणपती बघून आलो, दर्शन घेऊन आलो. कोकण दौरा आमचा. आई फोन करते, चाय ओरडते याला म्हणून घरी जायला लागतंय आम्हाला. आमच्या असे मित्र असतात ना. खोटाडे मित्र. गाडी स्वतःची खराब होते पण घरातल्याला सांगायचं दुसऱ्याची झाली आहे. सगळं बिल माझ्यावर. तर हा आपला शेवटचा क्लिप ह्या प्रवासाचा. खूप कष्टाचा, खूप परिश्रमाचा प्रवास होता हा. ओला प्रवास होता भरपूर. सो भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. राईट पण संपली आता. फ्लाईट पण घरी संपली, चला. पेट्रोल पण ठीक संपत होती आलं. बरी, आता चला आपापल्या घरी. ए बाय बाय कर काळ्या. कोणत्या अँगलने काळा दिसतो काय माहिती. बघा जाऊन
फिल्टर काढ ना. कोणते फिल्टर काय फिल्टर चला कोणाची तरी मिनू वाट बघते. बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. मुझको तसल्ली है ये कि होने तलक रात हम दोनों साथ है, संग चल रहे हैं, संग चल रहे हैं, धूप के किनारे छाँव की तरह. काफिराना सा है इश्क है या क्या है. काफिराना सा है इश्क है